राज्यातील साहित्य व कला क्षेत्रामध्ये तरुणपणी आयुष्य वेचलेल्या कलावंतांना त्यांच्या वृद्धापकाळी म्हणजे 50 वर्षानंतर त्यांना एक महाराष्ट्र शासनाची योजना आहे, ते म्हणजे वृद्ध कलावंत वृद्धापकाळ योजना। तर अशा योजनेअंतर्गत अशा कलावंतांना काही मानधन दिले जाते, जेणेकरून आर्थिक बाबीचा त्यांना सामना करता यावा, आर्थिक संकटामुळे त्यांची हायगय होऊ नये यासाठी ही योजना अंमलात आणलेली असते। प्रत्येक जिल्हास्तरावर ही समिती असते, परंतु गेल्या 3 वर्षापासून या वृद्ध कलावंतांची निवड झाली नाही असं या समितीचं म्हणणं आहे। त्या संदर्भात इथं जे समाज कल्याण अधिकारी आहेत, त्या समाज कल्याण अधिकारी कार्यालयामध्ये हे समिती आलेली आहे। त्यांनी काय त्यांचं मागणं आहे आणि कशा स्वरूपाचं त्यांचं आंदोलन आहे ते आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत समितीमार्फत आलेले ज्येष्ठ पत्रकार व्यंकट पनाळे आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। काय सांगाल भाऊ, कशा पद्धतीचं आपलं ही मागणी आहे आणि कशासाठी आपण इथं आलात? वृद्ध कलावंतांचं मागील 3 वर्षापासून जी निवड व्हायला पाहिजे ती निवड होऊ शकली नाही आणि म्हणून आज वृद्ध कलावंत आणि याची जी शासकीय समिती आहे त्या समितीचे सर्व पदाधिकारी आज समाज कल्याणचे जे अधिकारी आहेत संतोषकुमार नाईकवाडे साहेब यांची भेट घेऊन की तात्काळ बैठकीची तारीख ठरवा आणि निवडी लवकर घोषित करा या संदर्भातली मागणी आज अधिकाऱ्यांना आपण केलेली आहे। अधिकाऱ्यांनी अत्यंत सकारात्मक सांगितलेलं आहे की माननीय अध्यक्षांच्याकडं या संदर्भातली बैठकीची तारीख मागणीसाठीची फाईल जाते आहे आणि 15 तारखेपर्यंत निश्चितपणे या संदर्भातली बैठक होईल आणि कलावंतांना न्याय मिळेल अशी आशा आहे। तर नक्कीच कलावंतांना न्याय मिळावा यासाठी ही समिती कार्यरत आहे। समितीचे अध्यक्षसुद्धा आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, आपल्या कशा पद्धतीच्या कशा स्वरूपाच्या मागण्या होत्या आणि आपल्या मागण्यावर माननीय समाज कल्याण अधिकारी यांनी कसं पाहिलं किंवा सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले का? हो, मागण्या होत्या कलावंताच्या निवडीबद्दलच्या। समाज कल्याण अधिकाऱ्यांनी सकारात्मक हे दिलेलं आहे, निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी तसं पत्रही दिलेलं आहे। तर आता इथून पुढं होऊन जातील आपल्या निवडी। ठीक आहे, आपल्यासोबत समितीमधील सदस्यसुद्धा आहेत। काय सांगाल सर, कशा पद्धतीच्या मागण्या आणि आपलं यापुढं जर आपल्या या मागणीकडे लक्ष नाही दिलं तर आपला पुढला पवित्रा काय असणार आहे? आज जी पत्र दिलेलं आहे समाज कल्याण अधिकारी माननीय संतोषकुमारजी नाईकवाडे साहेब, त्यांनी 15 ऑगस्टपर्यंत पत्र दिलेलं आहे। 15 ऑगस्टपर्यंत ही निवडी प्रक्रियेची तारीख तुम्हाला मिळून जाईल। मी समितीचा एक सदस्य म्हणून, एक वारकरी म्हणून, मी नाईकवाडे साहेबांच्या खरं पाहिलं तर ते एक पण वारकरी आहेत, वारकरी संप्रदायाच्या घराण्यातले आहेत। मी त्यांना अशी विनंती करतो की साहेब, आम्हाला 15 तारखेच्या नंतर तुम्ही वरिष्ठ अधिकारी म्हणून हा वेळ घालवू नका। जर हा 15 तारखेच्या नंतर जर वेळ गेला, त्याच्या पुढील होणारी जी काही परिणाम आहेत, वर्ध कलावंत, लातूर जिल्ह्यातील वर्ध कलावंत त्यांनी जर काही एखाद्या वेळेस जे काही निर्णय घेतील त्या निर्णयाला सर्वसवी समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद लातूर आणि ह्या समितीचे सचिव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर तथा माननीय सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत जिल्हा परिषद लातूर यांची राहील। नक्कीच तर या कलावंतांना न्याय मिळावा असं यांचं म्हणणं आहे, परंतु दस्तूरखुद्द संतोषकुमार नाईकवाडी यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत, ते सुद्धा आपल्यासोबत आहेत। सर, कशा पद्धतीच्या मागण्या या वृद्ध कलावंताच्या होत्या आणि त्यांच्या मागणीकडे आपण कशा पद्धतीने पाहतो? नाही, वृद्ध कलाकारांची मागणी त्यांची रास्तच होती। मागील 2-3 वर्षाच्या ज्या निवडी आहेत त्या आपण निवडी करण्यासाठी जे आपण चाचणी घेतो त्याच्यासाठी माननीय अध्यक्ष तथा माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडं टिप्पणी प्रस्तावित करत आहोत। या निवड समितीचे सदस्य सचिव सन्माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत हे आहेत आणि मी त्याच्यावर सदस्य आहे। इतर सर्व समितीवरचे जे सन्माननीय पदाधिकारी आहेत यांच्या सहमतीनं आता 15 दिवसात त्यांची निवड मार्गी लागेल असा मला विश्वास वाटतो। आपण त्या आशयाचं पत्र देत आहे का वरिष्ठांना? आपण टिप्पणी प्रस्तावित करत आहोत आणि त्या दरम्यान आपल्याला तारीख त्यांची मिळेल अशी आशा आहे आणि ती तारीख मिळताच आपण त्या तारखेची जाहिरात संबंधित BDO आणि समितीचे सन्मान्य सदस्य यांना आपण नंतर करणारच आहोत। नक्कीच तर तशा पद्धतीची टिप्पणी आम्ही वरिष्ठांना देऊ, वृद्ध कलावंतांना लवकरात लवकर न्याय मिळवून देऊ असंही यांनी अभिव्यक्त केलेलं आहे। परंतु कलावंत हे त्यांच्या तारुण्यावस्थामध्ये वेगवेगळ्या कला व साहित्य क्षेत्रामध्ये कार्य करत असतात। अनेकांचं मनोरंजन तर काही ठिकाणी परिवर्तन आणि प्रवचनसुद्धा देतात, परंतु या प्रवचनामधून या समाजाचं परिवर्तन मोठ्या प्रमाणात होताना दिसतं आहे। जर कलावंत जगले
तर नक्कीच हा देशसुद्धा सुधरेल, या देशाला एक नवी दिशा आणि नवी दशासुद्धा मिळेल. म्हणून या कलावंतांना जगवणं आणि टिकवणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्नसुद्धा होत आहेत. परंतु लातूर जिल्ह्यामधून या कलावंताची निवड व्हावी. गेल्या 3 वर्षापासून ही प्रलंबित प्रकरण आहे, ते मार्गी लागावं आणि त्यांच्या चाचण्या लवकरात लवकर व्हाव्यात या आशयाचं दिनांक 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्टच्या दरम्यान ही बैठक लागावी अशा आशयाचं पत्रसुद्धा समाज कल्याण अधिकारी यांच्यामार्फत टिप्पणी टाकून देण्यात येणार आहे. कॅमेरामॅन आदित्य वसाळेसह मी तुळशीराम शेळके, महाराष्ट्र जीवन न्यूज, लातूर.